तर काळाराम मंदिरातली ही दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी साफसफाई केली होती, तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अगदीच महात्मा गांधींचा स्वच्छतेचा जो मंत्र आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आचरणात आणत असतात। हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाचा जो स्वच्छतेचा संदेश आहे तो स्वतः ते अंमलबजावणी करताना सुद्धा दिसतायत। काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः स्वच्छता केली, त्यावेळीची दृश्य आपण पाहतो आहोत। खरं तर निकिता, नाशिकमध्ये एका महोत्सवाचं म्हणजे युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा युवा महोत्सव मुळातच आज 12 तारीख आहे, 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आणि त्या निमित्तानं युवा महोत्सवाचं आयोजन हे दरवर्षी होतं। युवकांना संदेश देण्यासाठी दरवेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कृती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करत असतात आणि त्या कृतीतनं काहीतरी बोध घ्यावा असंही ते सुतोवाच करत असतात। यापूर्वी सुद्धा त्यांनी ज्यावेळेला उद्घोषणा केलेली होती, ऑडिओ क्लिप त्यांची समोर आली होती, त्यातही त्यांनी हा उल्लेख केलेला होता। मात्र युवकांच्या दृष्टीने आणि येत्या काळातला आपला संपूर्ण भारतामधला जो आदर्श नागरिक असणार आहे तो म्हणजे युवा वर्ग आहे आणि म्हणून युवा वर्गाला सातत्यानं संदेश देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या कृतीतनं आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतो। अगदीच प्रज्ञा, खरं तर आजचा दिवस म्हणजे भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे असं म्हणावं लागेल आणि नेहमीच आपल्या युवा शक्तीमध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी कसा विधायक उपयोग करून घेता येईल यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी भर देताना दिसतात आणि ते स्वतःही आचरणात आणताना या दृश्यांमधून दिसतात।